आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। भंडारा जिल्ह्यातील साकोली बस स्थानकामध्ये राजमाता जिजाऊ बस लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला। साकोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय नानाभाऊ पटोले यांच्या अथक प्रयत्नामुळे साकोली आगाराला नवीन 10 बसची मागणी पूर्ण झाली आणि साकोली तालुक्यातील प्रवाशांना सुखकर प्रवास करायला सोयीचे झाले। ह्या बसचा लोकार्पण सोहळा 1 ऑगस्ट 2026 रोज शनिवारला दुपारी 12 वाजता करण्यात आला। माननीय नानाभाऊ पटोले यांनी स्वतः बसची ड्रायव्हिंग करून बस चालवून बघितले आणि त्यानंतर बसला हिरवी झेंडी देण्यात आली। ह्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी विधान परिषदेचे आमदार अविनाशभाऊ ब्राह्मणकर, माजी नगरसेवक मनीषभाऊ कापगते, साकोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ देवश्रीताई कापगते, जिल्हा परिषद सदस्य शीतलताई राऊत, जिल्हा परिषद सदस्य मदनभाऊ रामटेके, नंदूभाऊ समृद्ध पिंडकेपार, श्रावणभाऊ कापगते रेंगेपार कोळी, साकोलीचे आगार व्यवस्थापक माननीय किरण चोपकर, राज्य परिवहन विभाग नियंत्रण प्रमुख निलेश बेलसरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। गरीब असो की श्रीमंत, लहान असो की मोठा, ही बस आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी योग्य वेळी पोहोचविण्याचे काम करते, असे प्रतिपादन साकोली विधान परिषदेचे आमदार माननीय अविनाशभाऊ ब्राह्मणकर यांनी केले। सर्वात आधी मी साकोलीचे अभिनंदन करतो। या साकोलीच्या आगारामध्ये 5 अधिकच्या बसेस आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी इथे आल्या। एकदा जोरदार टाळ्या वाजवून या आगाराचं आपण सगळ्यांनी अभिनंदन करायला पाहिजे। आनंदाची गोष्ट अशी आहे की या आगारामध्ये नवीन आगार प्रमुख पण आले आणि नवीन 5 बसेस सुद्धा आले। आपण बसकडे बघत असताना कदाचित आपल्याला एक मोठी गाडी दिसते, लाल डब्बा दिसतो, पण या बस बरोबर आपल्या लहानपणीच्या आठवणी सुद्धा गुंतलेल्या आहेत। ही बस जितकी सोपी वाटते तितकी सोपी विषय नाही। लाखांना साकोलीशी मिळवण्याचं काम साकोलीला नागरी बरोबर, नागपूर बरोबर, भंडारा बरोबर, गोंदिया बरोबर, म्हणजे कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही पातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, श्रीमंत असो की गरीब असो, सगळे जण या बस मध्ये बसून आपला प्रवास करतात आणि एकमेकांना जाऊन भेटतात। या सगळ्यांना मिळवण्याचं आणि जुळवण्याचं काम ही बस करत आहे। बस मध्ये बसणारा प्रत्येक व्यक्ती, तो विद्यार्थी असेल तर तो रोज शाळेत या बसने जातो आणि आपल्या भविष्याचे स्वप्न तो रंगवत असतो। आता आपल्या सगळे जे किमती वाढत चाललेल्या आहेत त्या किमतीमुळे आमचं जे आता बसचं तिकीट जे आहे 50 पैशाचं 1 रुपयाचं 2 रुपयाचं तिकीट आता बंद झालेलं आहे। आता सरळ 11 रुपयापासून आपलं तिकीट सुरू झालं। 11 रुपये आपण बसमध्ये बसलो तर 11 रुपयाची सुरुवात होती आणि सांगलीपर्यंत पोहोचायचं झालं तर आपल्याला 17-18 रुपये 20 रुपये लागतात। आणि म्हणून मग लोकांनी निर्णय केला की आपल्याला जेवढे 20 रुपये सांगलीला जायचं तर मोटरसायकलच घ्या आणि म्हणून लालपर्यंत पाहिजे त्या पद्धतीनं वाहतूक मिळायला पाहिजे। ते वाहतूक मिळायला आपल्याला कमी जाते आणि त्याच्यामुळे आपली लालपरी, आपली एसटी, आपली घाटे जाते असं चित्र आपण पाहतो। आता काळात असं आलं की एसटीच्या बसेसच आपल्या नव्हत्या। आपल्याला अनेक पावसाळ्यामध्ये बस ड्रायव्हर आपलं छत्री घेऊन बस चालवताना चित्र आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे। पण आता अलीकडे बस आली। आता डॉक्टर साहेब वही आमदार राहिले मी गेले 3-4-5 झालो आहोत, पण आम्हाला कधी बस आल्या कधी बसचं उद्घाटन करावं लागलं असं डॉक्टर साहेब आपल्या काळात कधी झालं नाही। पण अलीकडे बस झाला आमच्या डेपोला की त्याचा आनंद आपण सगळेजण व्यक्त करायला अशा प्रकारचा कार्यक्रम घेण्याचे प्रचार सुरू झालेले आहे। पण असो आपण आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते, दायित्व असते सरकार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून, आणि हे दायित्व निभावायचं असेल तर सर्वसामान्य गोरगरीब लोकांना
लोकांपर्यंत या सेवा पोहोचवल्याच पाहिजे आणि हे पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, सरकारसहित आपल्या सगळ्यांची आहे. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा.